शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकरी त्रस्त असून यावर्षी खरीप हंगामासाठी बियाणे, खते आणि औषधांसाठी जीएसटी माफ करावी अशी मागणी जालन्यामधील शेतकऱ्यांनी केली। ही दुष्काळी परिस्थिती फक्त निसर्गच संपवू शकतो, शासन संपवू शकत नाही असं म्हणत शेतकऱ्यांनी शासनाविरोधात आपला रोष व्यक्त केलाय। टँकरद्वारे नागरिकांची तहान भागवली जाते, पण टँकरचे पाणी पिण्यायोग्य नसल्याचा आरोप देखील शेतकरी करत आहे। दादा काय सांगणार, जालना जिल्ह्यामध्ये तीव्र पाणी टंचाई पाहायला मिळते, दुष्काळाच्या झळात जिल्हा सोसत आहे, काय वाटतंय शेतकरी म्हणून? शेतकऱ्याची सध्या बिकट अवस्था आहे। मराठवाड्यातील शेतकरी, त्यातल्या जालना जिल्ह्यातील शेतकरी सध्या त्रस्त आहे आणि शासनाच्या ज्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी जास्त त्रस्त आहे। 1 रुपयाचा जो विमा आला तो विमा 25% अजूनही आम्हाला आला नाही। ते शासनाचे, राज्य शासनाचे 50%, केंद्र शासनाचे 50% घेऊन कंपन्यांचं भले केलं जातं, शेतकऱ्याला दिलं जात नाही। तो विम्याचाही काही फायदा शेतकऱ्याला नाही आहे। आणि जे आम्ही 18% GST आम्हाला लागते, हा एक शेतकरी, साधारण आमचा शेतकरी ₹1,00,000 बियाणं खतं वर्षाला घेतो, त्याला जर 18% GST लावला तर ते 18,000 चालले ना। आम्हाला PM किसानच्या नावाखाली 6,000 दिले जाते, म्हणजे आमचे 12,000 त्यांच्याकडे चालले। शेतकऱ्याला शासनाचे धोरणं चुकीचे आहेत। ह्या वर्षी आम्हाला बियाणे, खतं आणि औषधीसाठी GST मुक्त असावं एवढीच अपेक्षा आहे। आणि निसर्ग, जो दुष्काळाची परिस्थिती, हा फक्त पाऊस पडल्यावर निसर्गच संपू शकतो, शासन संपू शकत नाही। पण शासनाने ज्या आसमानी संकटं दूर झाल्यावर सुलतानी संकटं आणली नाही पाहिजे। शासनाने कमीत कमी शेतकऱ्याला त्रास होईल असे धोरणं अवलंबले पाहिजे। GST मुक्त झालीच पाहिजे आणि कर्जमुक्ती झाली पाहिजे। आज जिल्ह्यामध्ये तीव्र पाणी टंचाई आहे, टँकरद्वारे पाणी पुरवठा होतोय अनेक गावांना, काय सांगा? टँकरद्वारे गावांना पाणी पुरवठा होतं, पण ते पाणी पिण्यायोग्य नाही आहे। ते वापरण्यासाठी, पिण्यासाठी पाणी ते योग्यच नाही आहे। मग लोक काय करतात, ते जारचं पाणी विकत 20 रुपयाला 30 रुपयाला जार, दिवसाचे 2-2 जार लागतात, ते विकत घेऊनच लोकांना भागावं लागतं। तेही त्यांना घेणं शक्य नाही, पण त्याला जगण्यासाठी ते घ्यावं लागतं। अनेक गावांमध्ये आता बघितलं तर शेतकऱ्यांनी आपली मोसंबी बागा तोडलेली आहे, पाणी नाही आहे विहिरीमध्ये, तलावामध्ये, काय सांगा? मोसंबीचे झाडं वाचायला, फळ धारणेसाठी त्याला 5 वर्षे लागतात। ज्यावेळेस लहान असतात त्यावेळेस ते जगू शकतात, पण ज्यावेळेस फळ धारणेची वेळ येते 5 वर्ष झाल्यानंतर, पण ह्या दिवसात त्याला फळं असतात। फळं असल्यासाठी पाण्याची त्याला हे लागते। पाणी जर आज ह्या वर्षी नाही, पुन्हा पुढच्या वर्षी, मग ते म्हणते यार हे दरवर्षीच आपण मोसंबी झाडं सांभाळण्यात ती मोडून टाकू आणि त्यात कपाशी, सोयाबीन घेऊ, अशी त्याची एक मानसिकता झाली, म्हणून ते मोसंबी झाड काढतात। पण ते काढूनही त्या मोसंबी काढल्यानंतर जी कपाशी काढली त्यालाही भाव नाही, सोयाबीनलाही भाव नाही। म्हणजे शेतकरी असा संकटात सापडलेला आहे। उत्पन्न झालं तरी संकटात आहे आणि उत्पन्न नाही झालं तरी संकटात आहे। म्हणजे चौकडून आसमानी आणि सुलतानी संकटांमध्ये शेतकरी घेरला गेलेला आहे। सध्याची परिस्थिती अशी आहे।